पुढच्या बातमीकडे जाऊया। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या मुलाची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। वामन खोसकर यांनी शिंदे सेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भोये यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतो। या प्रकरणामध्ये भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। वामन खोसकरांची ही कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, मात्र साम टीव्ही या क्लिपची पुष्टी करत नाही। हॅलो हॅलो हा रविवा बोलतोय। काय त्या मीटिंग मध्ये माझ्या नावाचं खापर फोडायचा काय संबंध आहे गो? ए चल तू डोकं लावू नको बस। नाही डोकं नाही, माझं नाव घ्यायचं काय राईट आहे? मी तुमचं नाव घेतो का? बस तू मी तुम्हाला फोन तरी करतोय का? तू मला डोकं लावू नको हं? तू तेव्हा वाचलाय, तू आता वाचणार नाही। तू समोर ये, तुला दाखवतो कुठे तू मग बोलतो। नाही तू ऐक माझं काय म्हणणं, तुझं नाव घेतलं नाही। तू इथं ये, मग तू माझ्या समोर बोल। कोणी सांगितलं तुला? आणि माझ्या समोर बोल। मला एक अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी सोडत होती। कारण आम्ही महायुतीमध्ये काम करतो। महायुतीमध्ये काम करत असताना एक शिवसेना पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आम्हाला सुद्धा तालुक्यामध्ये कामकाज करावं लागतं। मी माझे उपसभापती आहे तालुक्यात, परंतु अशा पद्धतीचे आमदारांचे चिरंजीव जर कधी आम्हाला दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत असेल तर आम्ही कामकाज विकासात्मक काम करताना आम्हाला अडचणी येतात, तर याच्यावरती कुठेतरी मार्ग निघावा।